12 जुलै 1961 वेळ सकाळी 7:10 पानशेत धरण फुटलं आणि मोठ्या जलप्रलयाचा फटका पुणेकरांना बसला। खरं तर या दुर्दैवी घटनेला आता 64 वर्ष पूर्ण होतात आणि या 64 वर्ष पूर्ण होण्याची जी साक्ष आहे ती सध्या आपण या ठिकाणी बघू शकतोय की या ठिकाणी जी इमारत आहे या इमारतीवरती पानशेत पूररेषा 12 जुलै 1961 म्हणजे ज्यावेळेस पानशेत धरण फुटलं आणि याचा मोठा जलप्रलय ज्यावेळेस पुण्यामध्ये आला आणि किती मोठ्या प्रमाणात हे पाणी असू शकतं याची प्रचिती आपण बघू शकतो की खरं तर ही जी 4 मजली इमारत आहे या इमारतीच्या जवळपास 3ऱ्या मजल्याच्या वरती जी पूररेषा आहे ती पूररेषा या ठिकाणी दाखवण्यात आली। खरं तर आजगाईत ही पूररेषा त्या पद्धतीने या ठिकाणी आहे आणि आज या घटनेला जवळपास 64 वर्ष जे आहेत ते पूर्ण होतात। म्हणजे 12 जुलै 1961च्या ज्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणात जी अतिवृष्टी जी आहे ती पानशेत धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा परिणाम पानशेत धरण फुटलं। हे धरण फुटल्याच्या नंतर पाण्याचा जो मोठा लोंढा आहे तो सर्व मोठा लोंढा खडकवासला धरणामध्ये आला आणि खडकवासला धरण खरं तर भक्कम अशा पद्धतीने बनवण्यात आलं होतं। मात्र खडकवासला धरणाच्या ज्या भिंतीवरून हे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मुठा नदीच्या ज्या प्रवाह आहे या प्रवाहामध्ये येऊ लागलं। मात्र प्रशासनाने एक निर्णय घेतला आणि खडकवासला धरण जे आहे ते फोडण्यात आलं आणि याचा परिणाम की मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुठा नदीच्या प्रवाहावरून हे पाणी जे आहे ते पुण्यामध्ये घुसलं। पुण्यामध्ये घुसल्याच्या नंतर मुठा नदीच्या दक्षिण भागामध्ये जे कसबा पेठ असेल, नारायण पेठ असेल, सोमवार पेठ असेल अशा पेठांमध्ये खरं तर हे पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं आणि याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वित्तहानीला खरं तर लोकांना सामोरे जावे लागलं। खरं तर या सर्व दुर्दैवी घटनेच्या आजही लोकांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी आठवणीमध्ये आहेत। जवळपास ज्यांना या सर्व गोष्टींचा आर्थिक फटका बसला शासनाकडून खरं तर 18 अशा सदनिका आहेत की त्या ज्यांचे घरं पाण्याखाली गेले त्यांना देण्यात आली। मात्र आणखी बरेचशी अशी लोक आहेत की ज्यांना आपल्या मालकीची हक्काची घरं मिळत नाहीत ते सुद्धा आणखी प्रलंबित आहेत। ते घरं लवकर मिळावेत अशी सुद्धा त्या सर्व नागरिकांची अपेक्षा आहे। मात्र आज 64 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साहजिकच या रस्त्यावरून वावरत असताना ज्यावेळेस ह्या पूररेषेकडे लक्ष जातं त्यावेळेस काय या जलप्रलयाचे म्हणजे मोठं होता याची प्रचिती खरं तर ही पूररेषा पाहिल्याच्या नंतर आपल्याला येते। कारण की मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी खरं तर हा पूर अनुभवलेला होता। या पुरामध्ये अनेकांचे संसार जे आहे ते उद्ध्वस्त झालेले होते आणि ही दुर्दैवी घटनेची साक्ष देणारी पूररेषा आजही पाहिल्याच्या नंतर किती मोठ्या प्रमाणात हा जलप्रलय होता याची साक्ष ही पूररेषा देते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।